पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी सुरुवात केली समीर वेंगुर्लेकर. आहा ओ हो या चेंडूवरती अप्रतिम टप्पा कमबॅक केलेला गोलंदाज फिरवून घुमून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नच राहिला. बॅटला चेंडूने स्पर्श केला नाही. निर्धाव चेंडूची गणना, अर्थात या अगोदरच्या चेंडूवरती 6 धावा. त्यानंतर कमबॅक केला गोलंदाजांनी, चिंतन केलं, मनन केलं, चेंडूची फेकी गेली, सुंदर टप्पा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची गणना. पुढील चेंडू समीर वेंगुर्लेकर याचा ब्रिज एंड कडून अप्रतिम सुरुवात गोलंदाजी. या चेंडूवरती आपटलेला होता चेंडू, चेंडूने उसळी घेतली. वाईट चेंडू, वन बाउन्सचा इशारा सुद्धा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. वाईट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर धपलकरती मात्र एका षटकारांशी 7 धावा. MS धोनीच्या जर्सी क्रमांकावरती आकडा पाहायला मिळतो 7. आठवड्याचे वार 7, इंद्रधनुष्याचे रंग 7 आणि लग्नामध्ये फेरे घेतल्याचा 7. तीच धावसंख्या धपलकरती 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सुरुवात करेल समीर वेंगुर्लेकर. स्ट्राईक वरती दाजी धुरात. या चेंडूवरती मात्र तलवारबाजी, डपटी फटका, अंडरमचा फटका होता. चेंडू ट्रॅव्हल झाले. नो मॅच लँड. चेंडू समोर स्वतःच्या फलंदाज क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता समीर वेंगुर्लेकर याचा कोर क्षेत्रामध्ये. तो पण या चेंडूवरती मात्र एकच धाव निघेलं. 91 धावफलक परावर्तित होईल. धावसंख्या आता मात्र बिना गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा. एका बाजूने विचार केला तर साईरत्न कट्टा संघ पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूने विचार केला तर आर्या स्पोर्ट वायरी संघ पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटे झाली. स्ट्राईक वरती आपल्या बॅटरमध्ये अक्षय. या चेंडूवर चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू समोर क्षेत्ररक्षक आलाय आणि चेंडूची वापसी करेल, कमबॅक करेल. तोपर्यंत या चेंडूवरती मात्र एकच धाव. 9 धावा धावल करून स्ट्राईक रोटेवर. स्ट्राईक वरती दाजी धुरत पाहायला मिळेल. सामन्यांचा विचार केला तर काही प्रेक्षक विमानाने प्रवास करताना पाहायला मिळतील. आकाशाकडे पहा, कॅमेरामध्ये फोकस करू शकता. देखणी स्पर्धा विमानाने सुद्धा हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक येत आहेत. या चेंडूवरती घुटना टेकून मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय जमलेला घरघर कार्पेटचा भटका. टुन टुनुक टुन 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 टुन. चेंडू समोर क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूची वापसी करेल तोपर्यंत या चेंडूवरती मात्र एकच धाव निघेल. धावसंख्या स्थिर धबल करते आता मात्र 10 धावा. सचिन तेंडुलकरच्या जर्सी क्रमांकावरती जो आकडा पाहायला मिळतो तीच धावसंख्या धावपल करते 10 धावा. पंचांचा विचार केला तर बंटी केरकर सर आपल्याला नामांकित पंच, मेन पंचांच्या भूमिकेत, आणि स्क्वेअर पंचांचा विचार केला तर रमेश मराठे सर पाहायला मिळतील. अनिल झाड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत आहे. सीमारेषेच्या बाहेर बॉलबॉयची भूमिका जे निभावत आहेत. लागोपाठ 3 जेल टिप्पा आणि 200 रुपयाचं पारितोषिक घ्या अनिल झाड साहेबांकडून. फक्त एकट्यानेच 3 जेल घ्यायचे आहेत, नाही तर तिघे जण 3 जेल घेतील आणि 200 मागायला येतील तर मिळणार नाहीत. पहिल्या षटकाचा विचार केला. 2 चेंडू निर्धावाले, एका चेंडूवरती षटकार, त्यानंतर वाईड होता. त्यानंतर शेवटच्या 3 चेंडूवरती प्रत्येक एक धाव घेण्यात आली. धावसंख्या 6 चेंडूंच्या संघानंतर 10 धावा बिना गड्यांच्या मोबदल्या. स्ट्राईक वरती दाजी धुरत. गोलंदाजी मार्क वरती गणेश कुबाल. वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू होता. लपड्याचा, पनवतीचा, 7.5चा नष्टरचा चेंडू होता. छोटा फटका बडा धमाका, म्हणजे मूर्ती लहान कीर्ती महान, दिसता त्याचा नसता म्हणून जग फसता. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल, अर्थात गणेश कुबाल. एकेकाळी कर्लीचं मैदान असो, बोर्डिंग ग्राउंड मैदान असो किंवा कालेलीचं मैदान असो, ज्याने दनानून सोडलं तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. चेंडू चाललाय नो मॅच लँड म्हणून. चेंडू समोर कौर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूची वापसी करेल तोपर्यंत या चेंडूवरती मात्र संत गतीने शांत गतीने एकच धाव धावून पूर्ण केली गेली. धावफलक परावर्तित झाला. धावसंख्या स्थिर धावफलकावरती मात्र 12 धावा, अर्थात 1 डझन धाव धावफलकावरती. आंब्या काजूचा सीझन सरला तरी पण डझनामध्ये धावा मोजाव्या लागतात. पुढील चेंडू गोलंदाजी प्रतिमा सुरुवात केली. अक्षय घाटवळसाठी चेंडू. आहा बॅट कट. चेंडू ट्रॅव्हल झालाय थोडासा पॉईंट आणि कव्हर मध्ये. चेंडू समोर स्लो मोशन मध्ये. चेंडू स्लो मोशन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. या चेंडूवरती मात्र एकच धाव निघेल. संत गतीने शांत गती धावून 1 धाव मिळवली गेली. स्लो मोशन मध्ये धावा जमिताना दोन्ही बॅटर पाहायला मिळतील. धावसंख्या 13 धावा. 13 भारत देश मेरा हमारा सबका असं म्हटलं तर तिचं धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 2 चेंडूची सांगता, 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा दाजी धुरत ऑन अ फायर बॅटर स्ट्राईक वरती. ओ हो या चेंडूवरती मात्र फिरवून घुमून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामधून, अर्थात समीर वेंगुर्लेकर याच्या हातातून निसटलेला प्रयत्न प्रतिम. निर्धाव चेंडूची गणना स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली. चेंडू मारायचा होता दिल्लीला, चेंडू गेलाय गल्लीला. निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडूची सांगत आली. 3 चेंडू शिल्लक राहिले. पुन्हा एकदा गोलंदाज सुरुवात करेल. गोलंदाजी मार्क करून गणेश कुबाल. दोन्ही नामांकित बॅटर नामांकित आहे आणि गोलंदाज सुद्धा नामांकित. दोघांकडे अनुभव आहे. या चेंडूवरती मात्र मिनी हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा चेंडू यष्टीरक्षकाच्या बगलेमध्ये गेलाय. या चेंडूवरती एकच धाव निघेल. धावसंख्या स्थिर होईल धावफलकावरती 14 धावा.
रस्त्याच्या कडेला ज्या गाड्या लावल्या त्या जरा बाजूला करा, सहकार्य करा विनंती असेल. 4 व्हीलर आहे आणि काही अपघात घडला किंवा गाडी क्रॅश झाली तर मंडळ जबाबदार राहणार नाही, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. तुमचं सहकार्य लाख मोलाचं. वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू, दोन्ही हात समांतर. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन चेंडू होता, चिंतन मनन करावं लागेल गोलंदाजाला. चांदा ते बांधा पंजाब टू हरियाणा चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला, तिथे गाड्या लावू शकता. सहकार्य करा संध्याकाळच्या 17 पर्यंत विनंती आहे मंडळाकडून. पुढील चेंडू, या चेंडूवरती फुलटा चेंडू, फुलटा दिल्यावरी हवाई सपार अक्षय घाटवळ ऑन द फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी, अर्थात हौको रावको गुडुम मतारी फटक्यातपूर 6 धावा डिझाईन. पुन्हा गणेश कुबाल गोलंदाजी मार्गावरती. आहा, या चेंडूवरती मात्र ऑफसाईडला गेला फटका. चेंडू ट्रायव्हल झाला, थोडासा पॉईंट क्षेत्रामध्ये. चेंडू समोर बऱ्याच लांबून क्षेत्ररक्षक होतोय. यष्टीरक्षक सुद्धा गेलेला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा पूर्ण झालाय. 2 धाव धावून पूर्ण केलेला. धावफलक परावर्तित झाला. धावसंख्या स्थिर धावफलकावरती आता मात्र 23 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला 10 धावा दिलेल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला 13 धावा निघाल्या. संतोष झाड यांनी जर झेल टिपला तर अनिल झाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल, याची सुद्धा नोंद घ्या. आजच्या दिवसामध्ये बक्षिसांची खैरात होता. फक्त संतोष झाड यांनीच झेल टिपायचं आहे आणि 500 घेऊन जायचे. या स्पर्धेचा विचार केला तर बक्षिसांची खैरात पाहायला मिळेल रसिक प्रेक्षकांवरती. आजचा दिवस रसिक प्रेक्षकांचा आहे, बॉल बॉयचा आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल ज्याने पहिलं षटक हाताळलेलं. 10 धावा दिलेल्या तोच गोलंदाज समीर वेंगुर्लेकर. आहा, ओहो, या चेंडूवरती मात्र हवेत उडवलेला कारंजा. चेंडू नो मॅच लँड म्हणून वन माउस आपटीवार वॉशिंग पावडर निर्मा चौकार. 4 धावा. चेंडू भरार 4 धावा निघाला डिझाईन. संख्या 27 धावा. आहा, ओहो, या चेंडूवरती खोदून काढला फटका. चाबट चाबूक फटका. चेंडू ट्रायव्हल झाला कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू समोर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत या चेंडूवरती मात्र एकच धाव गेलं. बॅटच्या माध्यमातून धावसंख्या परावर्तित झाली. एका धावनीची धावसंख्या स्थिर. आता मात्र 28 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती 2 चेंडूची सांगता झाली. 4 चेंडू शिल्लक राहिले. पुढील चेंडू अक्षय घाटवळसाठी समीर वेंगुर्लेकर. आहा, ओहो, या चेंडूवरती चेंडू ट्रायव्हल झालाय. चेंडू समोर क्षेत्ररक्षक आलाय आणि चेंडूची वापसी करेल तोपर्यंत या चेंडूवरती मात्र धावून एक धाव पूर्ण केली गेली. एका दिवशी धावफलक परावर्तित झाला. 29 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 3 चेंडूची सांगता आली. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत मैदानावरती. या षटकातील गोलंदाज सुरुवात करेल. गोलंदाजी मार्कवरून पुढील चेंडू दाजी धुरससाठी या चेंडू असेल समीर वेंगुर्लेकर याचा. आहा, ओ हो हो हो, या चेंडूवरती मात्र वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. शाहरुख खान सारखी पोज मैदानावरती पंचांची पाहायला मिळाली. अर्थात थोडासा लपड्याचा चेंडू होता. डॉक्टर बिघडला दवाखाना उघड. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. 3 चेंडूची सांगता झाली. एका बाजूने विचार केला तर आर्या स्पोर्ट वायरी संघ आणि त्यांच्या विरोधात साईरत्न कट्टा संघ, या दोन संघ दरम्यान सामना रंगलाय. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघामध्ये नावलौकिक मातब्बर खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहायला मिळतील. MSC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह केली जाते. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद असेल. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या प्रतिमा सुरुवात केली ब्रिज एंडकडून समीर वेंगुर्लेकर. बॅटच्या खाली लागलाय चेंडू. बॅट कट चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये टुनटुनुक टून करत गेलेला. चेंडू स्टॉप केले गेला. निर्धाव चेंडूची गणना स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. 4 चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावलेली 30 या धावसंख्येवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडूची सांगता. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूवरती काय घडामोड होते बघावं लागेल. पुन्हा एकदा समीर वेंगुर्लेकरने सुरुवात केली. आहा, या चेंडूवरती मात्र बॅट कट चेंडू ट्रायव्हल झालाय. चेंडू समोर क्षेत्ररक्षक आलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. तोपर्यंत या चेंडूवरती मात्र एकच धाव संत गतीने घेण्यात आली. धावून एक धाव पूर्ण करण्यात आली. धावसंख्या स्थिरावली धावफलकावरती. आता मात्र 31 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट स्ट्राईकवरती अक्षय घाटवळ, ज्याच्याकडे बाहुबली सारखी ताकद आहे तो अक्षय घाटवळ स्ट्राईकच्या दिशेने. मागच्या सामन्यात भन्नाट फलंदाजी.
आहा प्रतिम टप्पा सुंदर स्पेल गुंडल्यावरती टप्पा पकडलेला ब्रह्मास्त्र चेंडू होता टप्पा पडल्यानंतर चेंडू खालून फ्लॅट मधून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची गणना बॅट वरून फिरवली गेली चेंडू मारायचा होता कोल्हापूरला चेंडू गेलाय सोलापूरला निर्धाव चेंडूची गणना बॅटर थोडासा बीट झाला फंबल झाला जर विचार केला या षटकाचा तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा निघालेल्या दुसऱ्या षटकाचा विचार केला 13 धावा निघाल्या तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 8 धावा निघालेल्या एक चौकार पाहायला मिळाला अर्थात 18 चेंडूंचा खेळ संपुष्टात 18 चेंडूवरती 31 धावा निघालेल्या आहेत अजूनही 12 चेंडू बाकी गोलंदाजी सुरुवात केली या चेंडूवरती मात्र बॅट कट चेंडू ट्रायव्हल झालाय चेंडू समोर क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत या चेंडूवरती संत गतीने एकच धाव मिळवण्यात येईल धावफलक परावर्तित धावसंख्या स्थिर धावफलकावरती आता मात्र 32 धावा गोलंदाजी मार्गावरती योगेश सरमळकर पाहायला मिळेल पावता सुंदर स्पेल पाहायला मला गोलंदाजीच्या माध्यमातून चेंडू ट्रायव्हल झाला एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची गणना स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल 2 चेंडूची सांगता झाली या मैदानावरती गणपतीच्या नंतर सुद्धा एक स्पर्धा होणार आहे प्रीमियर लीग असेल तारकर्ली गाव देवली गाव आणि वायरी गाव या 3 गावांसाठी स्पर्धा असेल याची नोंद घ्यायची आहे हवेत उडवलेला कारंजा या चेंडूवरती मात्र ताकद नजाकत एलिव्हेशन टायमिंग शरीर संतुलन चेंडू फरार ऑन फायर अक्षय गाठवळ सीमारेषेच्या बाहेर अर्थात चेंडू फरार आयनाचा मायना घेतल्याशिवाय जाईना शब्बई 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 षटकार 6 धावा साधवशी धावफलक परावर्तित झाला धावसंख्या स्थिर धावफलकावरती 38 धावा 3 चेंडूची सांगत आली 3 चेंडू शिल्लक राहिले चौथ्या षटकातील आता मात्र बॅटरला बऱ्याच वेळच्या प्रतीक्षेनंतर सुरू गवसला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ज्याच्याकडे ताकद आहे नजाकत आहे तो सुंदर फटकेबाजी करताना चिंतन मनन करावं लागेल कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला कारण 3 चेंडू अजून बाकी आहेत या षटकातील योगेश सरमळकर गोलंदाजी मार्गावरती पुढील चेंडू अक्षय गाठवळसाठी आहा ओ हो चेंडू चाललाय चेंडू ट्रायव्हल झालाय नो मॅच लँड मधून चेंडू चाललाय या चेंडूवरती मात्र एकच धाव डिक्लेअर रिझन आहे त्या ठिकाणी काजूच्या झाडाच्या इकडे चेंडू गेला आतमध्ये जर घुसला तर एक धाव देण्यात येईल आयोजन कमिटीकडनं एक धाव निघेल 4 चेंडूची सांगता झाली चौथ्या षटकातील धावसंख्या 39 धावा अजूनही 2 चेंडू बाकी आहेत मैदानावरती स्ट्राईक वरती आपल्याला पुन्हा एकदा अक्षय घाटवळ पाहायला मिळेल तर नॉट ड्रॅगनच्या दिशेने दाजी धुरत पहिली जोडगोळी मैदानावरती अजूनही खेळण्यासाठी सज्ज अशा पल्लवीत आहेत धावांचा मोठा डोंगर उभा करायच्या उद्देशाने फलंदाजी करताना पुन्हा एकदा योगेश सरमळकर गोलंदाजीला प्रतिमा सुरुवात केली ब्रिज एंड कडून अक्षय घाटवळसाठी चेंडू ऑफ टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा मानस होता बॅटरचा परंतु प्रयत्नच राहिला बॅटला चेंडूने स्पर्श केला नाही निर्धाव चेंडूची गणना अर्थात बॅटर होता हॉट चेंडू टाकलाय डॉट जेकांना एक कळा बोको गेलो म्हाळा पुढील चेंडू गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाजी मार करून आहा ओ हो 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 या चेंडूवरती मात्र अप्रतिम टप्पा सुंदर स्पेल कमबॅक केलेला गोलंदाज शेवटचे 2 चेंडू निर्धाव गणले गेले बॅटला चेंडूने स्पर्श केला नाही बॅटर फंबल राहिला बॅटरला यावेळी चिंतन मनन करावं लागेल धावसंख्या स्थिरवली 24 चेंडूच्या सांगतेनंतर 39 धावा पहिल्या षटकाचा विचार केला 10 धावा दुसऱ्या षटकाचा विचार केला 13 धावा तिसऱ्या षटकाचा विचार केला 8 धावा आणि चौथ्या षटकाचा विचार केला तर 8 धावा पहिलीच जोडगोळी मैदानावरती आहे तो पण डीजेवरती सुमधुर गीत ऐकूया सांगत करणारा षटक असेल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला सुंदर फटका चापट चाबूक फटका चेंडू चालला जमिनीला घरंगळ चेंडू समोर स्वतःच्या फलतोडे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा प्रयत्न यशस्वी झाला या चेंडूवरती मात्र एकच धाव निघेल
पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूची सांगत आली, एक धाव निघाली. धावसंख्या स्थिर धबल करते आता मात्र 40 धावा. गोलंदाजी मार्कवरती नितीन राणे नामक नावाचा गोलंदाज. आहा, या चेंडू पायावरती चेंडू खेळलेला, एका हाताने खेळलाय फटका. चेंडू ट्रायबल होता. या चेंडूवरती मात्र चेंडू चाललाय तोपर्यंत या चेंडूवरती मात्र चालत चालत संत गतीने धाव घेण्यात आलेली आहे. धावफलक परावर्तित झाला. धावसंख्या स्थिर धबल करते आता मात्र 41 धावा. दोन चेंडूची सांगत आली, 4 चेंडू शिल्लक राहिले. धावसंख्या 41 गोलंदाज सुरुवात करेल नितीन राणे. दाजी दुरससाठी चेंडू. ओ हो 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 हो, या चेंडूवरती फिरवून गुंबूर मारण्याचा प्रयत्न होता, प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू क्रीज वरतीच राहिला. बॅटला वगैरे चेंडू कनेक्ट झाला नाही, रडारवरती चेंडू आला नाही. निर्धाव चेंडूची गणना. दाजी दुरत फंबल पाहायला मिळाला. पुढील चेंडू गोलंदाज सुरुवात करेल. गोलंदाजी मार्क करून नितीनं सुरुवात केली. आहा हो हो, या चेंडूवरती मात्र हवाई सफर, परंतु चेंडू डिम्मीगडच्या सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी, अर्थात लाव चुनामळ पुन्हा पुन्हा आलाय. षटकार, 6 धावा. सहा धावा निघाल्या. धावसंख्या स्थिर डबल करून 47 धावा. पुढील चेंडू. आहा, या चेंडूवरती मिनी रेकॉर्ड खोदून काढलेला फटका होता. या चेंडूवरती चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. या चेंडूवरती 6 धावा. चेंडूला स्लॉट मध्ये त्याला पाठवलं प्रेक्षकांच्या प्लॉट मध्ये. 6 धावा, अर्थात चिलिम चिटका विमल गुटका दणदणीत खणखणीत. षटकार, 6 धावा. विशाल फाटक. डबल करते आता मात्र 53 धावा. 53. गोलंदाज सुरुवात करेल. गोलंदाजी मार करून ऑन फायर बॅटर. आहा ओ हो 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 हो, या चेंडूवरती मात्र थोडासा सप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटर थोडासा सप्पल राहिला. अप्रतिम टप्पा, सुंदर स्पेल पाहायला मिळाला. विचार केला या षटकाचा तर 2 षटकार पाहायला मिळाले, 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले, 2 चेंडूवरती एक एक धाव. अर्थात 6 चेंडूची सांगत आली पाचव्या षटकाचा विचार केला तर पाचव्या षटकामध्ये 14 धावा निघाल्या. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये 8, चौथ्या षटकामध्ये 8 आणि पाचव्या षटकामध्ये 14 धावा. पहिली जोडगोळी मैदानावरती शेवटपर्यंत खेळत होती. धावसंख्या स्थिरवली. 5 षटकांच्या सांगतेनंतर धावफलक होती 53 धावा. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूने दाजी धुरत ऑन फायर बॅटर पाहायला मिळाला, दुसऱ्या बाजूने अक्षय घाटवळ पाहायला मिळाला. फलंदाजीचा जर विचार केला दाजी धुरत याचा विचार केला तर 3 षटकार, 1 चौकार पाहायला मिळाला आणि अक्षय घाटवळ याचा विचार केला तर 2 षटकार पाहायला मिळाले. अति सुंदर भन्नाट फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगची सांगता झाली. दुसरी इनिंग असेल मैदानावरती. तोपर्यंत मी स्वतः सुशील बोरे तुमची काही वेळेसाठी रजा घेतो. मायक्रोनी बदलणारा आवाज असेल आमचे प्रदीप देऊलकर सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. रामेश्वर आचरा आणि दांडी बॉईज या तिन्ही संघाच्या कर्णधारांनी किंवा संघ प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे. 3 संघादरम्यान ड्रॉ केला जाईल. शांतादुर्गा वडाचा पाट, दांडी बॉईज आणि रामेश्वर आचरा तिन्ही संघ मालक, संघ प्रतिनिधी किंवा कॅप्टन्स आपण संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर गिरोबा स्पोर्ट काळेथर आपण तयार राहायचं आहे. या सामन्यातील विजेता संघ आणि गिरोबा स्पोर्ट्स काळेथर या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
धन्यवाद सुशीलजी मोर्ये. नमस्कार, सहर्ष स्वागत. काळेथर डॉब या मैदानावरनं आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. DCC वायरी आणि जयवंत सावंत मित्रमंडळ आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा दुसरं पर्व, शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिक संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला साईरत्न कट्टा संघ मालक सन्मानश्री मंदारजी मटकर यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आर्या स्पोर्ट वायरी संघ मालक सन्मानश्री जगदीश वेंगुर्लेकर यांच्या मालकीचा संघ हा पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी केली, धावफलकावरती 5 षटकांमध्ये 53 धावा, 54 धावांचा पाठलाग करावा लागेल. सलमेची विनीची जोडी मैदानावरती. आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट टीमची समीर वेंगुर्लेकर, त्याच्या साथीला वासुदेव गावडे, हे दोन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. मयूर स्पोर्ट चषकमध्ये अतिशय बहारदार फलंदाजी पाहायला मिळाली होती. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक मिळालं होतं. यावेळी इनसाइड आउट स्वीपर कव्हरला फटका पाहायला मिळतोय. चेंडू यावेळी चकवतोय, एक टप्पा घेतोय. लाईनमन, तिथं जे लाईनमन आहेत 4 की 6, चार धावांचा इशारा येतोय समीर वेंगुर्लेकर यांच्या बॅटमनना. एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश झालाय. 4 धावा धावफलकावरती. डाव्या उजव्या हाताची जोडगोळी पाहायला मिळत आहे. गोलंदाज निखिल, ओहो, यावी शपल झालाय. चेंडूला भिरकावून दिलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अगदी 2 चेंडूंवरती खरपूस समाचार घेताना दिसतोय समीर वेंगुर्लेकर. निखिल गावडे पहिलं षटक हाताळताना दिसतोय. 5 षटकं 54 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा शपल झाला होता. खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू डाव्या स्टीवरनं निघून जातोय. चेंडू निर्धाव असल्याचा निर्वळ येतोय. पहिलं षटक आपण पाहतोय साईरत्न कट्टा क्रिकेट टीम कडनं निखिल गावडे गोलंदाजीच्या आक्रमणावर. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती. यावेळी फुलर लाईन चेंडू, लॉंगांवरती फटका निघालाय. लॉंगान सीमारेषेच्या बाहेर, षटकार. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं षटक आर्यन येतो. राईट हॅम राऊंड विकेट. डावकऱ्या शैलीचा फलंदाज समीरसाठी हा चेंडू येतोय डीप फाईन लेगला. चेंडू चकवतोय. यावी क्षेत्ररक्षकाला कुठेही सुसंधी नव्हती. चेंडू सीमा पार, चौकार. एकवीस धावा धावफलकावर. चांगली फलंदाजी करतोय समीर आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट टीमसाठी. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू, यावेळी भिरकावून दिलाय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने, षटकार.
च्याकडनं कॅश स्वरूपात प्राइज आहे समीर वेंगुर्लेकर साठी. जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल. यावेळी अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, खेचण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. पहिली धाव, त्याचबरोबर दुसऱ्या धावसंख्येकडे मोर्चा वळवलाय समीर वेंगुर्लेकरने. 2 धावा निघालाय, धावफलक पोहोचलाय 50 धावा धावफलकावर. वैयक्तिक 49 धावांवरती समीर खेळतोय आणि सांघिक धावसंख्या ही 50 धावा. फक्त 4 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सामना एकतर्फी करून टाकलाय आपल्या फलंदाजीने समीर वेंगुर्लेकरने. आउटस्टँडिंग फलंदाजी म्हणावी लागेल. गिरोबा स्पोर्ट काळेथर आपण तयार राहायचं आहे. वासुदेव प्रथमतः स्ट्राईक एंडवरती फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव घेतली आहे आणि स्ट्राईक दिली आहे समीर वेंगुर्लेकर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 6 अर्धशतकं पाहायला मिळाली आणि 6 अर्धशतकांमधली 3 अर्धशतकं एकट्या दर्शन बांदेकरच्या नावावरती. या स्पर्धेतील 7वं अर्धशतक समीर वेंगुर्लेकरच्या बॅटमनना. अतिशय जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल समीर वेंगुर्लेकरची. 52 धावा धावफलकावर अवघ्या 2 धावांची आवश्यकता असेल. यानंतर या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना असेल. गिरोबा स्पोर्ट काळेथर आणि या सामन्यातील विजेता संघ. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. साईरत्न कट्टा संघाने नाबाद 53 धावा जमवल्या होत्या आणि त्याला तोडीस तोड उत्तर हे म्हणावं लागेल आर्या स्पोर्ट वायरी संघाचं. आणि अवघ्या 16 चेंडूत हे विजयी लक्ष्य पार केलं जात आहे. सामना जिंकतोय आर्या स्पोर्ट वायरी संघ. सेमीफायनल मध्ये दाखल होतोय आणि सेमीफायनलचा सामना गिरोबा स्पोर्ट काळेथर आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्या स्पोर्ट वायरी. समीर आणि वासुदेव गावडेसाठी कॅश प्राइज आहेत त्यांचे टीम ओनर जगदीश वेंगुर्ले यांच्याकडून. सामना जिंकून दिलाय समीर वेंगुर्लेकरने. या स्पर्धेतलं 7वं अर्धशतक पाहायला मिळालं आणि बॅट उंचावून दाखवायचे आहे समीर. MH स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक जोडले आहेत अगदी ते आपल्याला पाहत आहेत. समीर वेंगुर्लेकर याला धमाकेदार फलंदाजी म्हणावी लागेल आणि नाणेफेक होईल गिरोबा स्पोर्ट काळेथर आणि आर्या स्पोर्ट वायरी आणि त्या सामन्यातील विजेता थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.